हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असताल आणि मीही मजेत आहे. सो सकाळ झाली होती आणि मी घरातली सगळी कामं आटपून जस्ट सेल्फ शॉट्स घेत होते आणि मनात आलं की मिनी ब्लॉग करावा. आणि एका साईडला शौर्य तर त्याचं क्रेयॉन्सनी कलरिंग करत होता. त्याला कलरिंग करायला खूप आवडतं आहे सध्या. सो वेळ भेटला की तो आपला कलरिंग करायला चालू करतो. आणि अचानकच आमचा प्लॅन ठरला की आपण कात्रज झूमध्ये जाऊया लहान मुलांना घेऊन. आणि बघतो तर एवढी गर्दी होती तिथे. आत एंटर केल्यावरती आतमध्ये फिरायलाही एक बस अवेलेबल आहे. त्याच्या तिकिटासाठीही खूप गर्दी होती आणि फायनली अर्ध्या तासानंतर आम्हाला तिकीट भेटले आणि आमची ॲक्च्युली जर्नी चालू झाली. आणि मस्त वाटत होतं बसमधूनही फिरायला. लहान मुले सोबत होती त्याच्यामुळे आम्ही बसच प्रेफर केली. तुम्हीही असं करू शकता. सो हे बघा, आम्ही मस्त बसलो होतो आणि खूप एन्जॉय करत होतो. ज्यांना तिकीट्स नाही भेटले किंवा ज्यांना चालत फिरायचं होतं ते चालत फिरत होते. आणि इकडे आम्ही प्राण्यांचे शॉर्ट्सही थोडे थोडे मी घेतलेले आहेत. ही आहे नीलगाय. लकीली आम्हाला येल्लो टायगरही बघायला भेटला आणि खूप जवळून बघायला भेटला आहे तो यावेळेस. आणि इकडे आहे व्हाईट टायगर. ॲक्च्युली शौर्य खूप घाबरत होतं त्याला बघायला, पण मी कसे बसे शॉर्ट्स घेतले त्याचे थोडेफार. आणि इकडे आहे अस्वल, आपलं बियर. खूप लांब होते पण मी झूम करून थोडेफार शॉट घेतले त्याचे. त्यानंतर आम्ही मगर, सुसर, साप, अजगर असेही प्राणी बघितले. तिथूनच बाहेर पडताना या तिघं मुलांना एकमेकांचा हात धरून चालायचं होतं. बाहेर आल्यावर आम्ही थोडंसं खाल्लं आणि नंतर शौर्यला घोडा दिसला तिथे. सो तो हट्ट करायला लागला मला घोड्यावरच बसायचं आहे. सो त्याला घोड्यावर इथे बसवलं. मज्जा आली त्याला तिथे पण. सो असा गेला आमचा हा दिवस.